आफ्टरनून फ्रेंड्स. मी प्राध्यापक अमित धांदे आपले या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीतील प्रकरण क्रमांक 6 म्हणजे न्यायमंडळाची भूमिका हे प्रकरण समजून घेणार आहोत. न्यायमंडळाची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, न्यायमंडळ हा शब्द काही नवीन नाही आहे. हा शब्द तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये ऐकलेला आहे आणि रोज आपण टी व्हीवर न्यूजपेपरमध्ये हा शब्द आपण ऐकत असतो. आता सर्वप्रथम न्याय या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. तुम्हाला 11वीमध्येच पहिला जो भाग आहे आपला, त्या भागामध्ये तिसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये न्याय ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. त्या संकल्पनेमध्ये आपण न्यायाचा अर्थ, त्यानंतर न्यायाचे प्रकार, नैसर्गिक न्याय, वैधानिक न्याय वगैरे आपण समजून घेतलेला आहे. म्हणजे याच इयत्तेमध्ये 11वीमध्येच आपण न्याय ही संकल्पना थोडक्यात समजून घेतलेली आहे. आता या ठिकाणी वेगळं काय आहे तर आपल्याला न्यायमंडळ ही संकल्पना समजून घ्यायची. न्यायमंडळालाच आपण न्यायपालिका असं देखील म्हणतो, न्याय व्यवस्था असं देखील म्हणतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये ज्युडिशरी असं म्हणतो. तर ज्युडिशरी हा शब्द कसा तयार झालेला आहे किंवा न्याय या शब्दाचं ओरिजिन आपल्याला बघावं लागेल. तर पहा मित्रांनो, न्याय या शब्दाला इंग्रजीमध्ये जस्टिस असं म्हणतात. तर जस्टिस हा जो शब्द आहे हा जस या शब्दावरून तयार झालेला आहे. कोणत्या शब्दावरून? जस या शब्दावरून. तर जस हा मूळ लॅटिन भाषेतील शब्द आहे. लॅटिन जी भाषा आहे त्या लॅटिन भाषेतील हा शब्द आहे जस. आता जस या शब्दाचा अर्थ काय होतो तर जस शब्दाचा अर्थ होतो एकत्र बसणे, एकत्र बसून चर्चा करणे, विचार विनिमय करणे, समन्वय साधणे, कोऑर्डिनेशन साधणे आणि मग यातून न्याय देणे, न्यायदानाचं काम करणे. कारण न्यायदान ही काही एकेरी प्रक्रिया नाही आहे. न्यायदान करताना, न्याय निवाडा करताना सगळ्या बाजू बघितल्या जातात. ज्याच्यावर आरोप लावलेला आहे त्याचं ऐकावं लागतं, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं पण ऐकावं लागतं. म्हणजे वादी प्रतिवादी वगैरे याच्यामध्ये असतात. ते आपण पुढे पाहूच. ठीक आहे. तर काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो शब्द आहे न्याय शब्द हा कसा आलेला आहे तर जस या शब्दावरून, जस JUS जस हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. जस या शब्दावरून जस्टिस हा शब्द आलेला आहे आणि जस्टिसचा अर्थ काय होतो तुम्हाला माहीतच आहे. जस्टिसचा अर्थ होतो न्याय. जस्टिसचा अर्थ काय होतो? न्याय असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आता प्रकरण आहे आपलं न्यायमंडळाची भूमिका, रोल ऑफ ज्युडिशरी. प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो आपलं न्यायमंडळाची भूमिका, रोल ऑफ ज्युडिशरी. म्हणजे न्यायमंडळाची भूमिका काय, व्हॉट इज द रोल ऑफ द ज्युडिशरी हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर आता न्यायमंडळ हा शब्द आपण राज्यशास्त्रामध्ये यापूर्वी कुठे कुठे ऐकलेला आहे, कसा कसा ऐकलेला आहे. तर तुम्हाला आठवतं की राज्याचे जे आपण घटक समजून घेतलेले आहे, राज्याचे 4 घटक आपण समजून घेतलेले आहे. त्यामध्ये सार्वभौमत्व, त्याला आपण सॉव्हेर्निटी म्हणतो. त्यानंतर आपण शासन, त्यानंतर आपण काय म्हणतो भूप्रदेश, टेरिटोरी अँड पॉप्युलेशन, लोकसंख्या. हे 4 घटक आपण समजून घेतले होते. तर यामध्ये एक घटक आलेला आहे शासन. कोणता? शासन, गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो. शासन किंवा सरकार पण त्याला म्हणतो आपण सोप्या भाषेत, साध्या भाषेत सरकार किंवा शासन. तर या शासनाचे आपण 3 भाग समजून घेतले. शासनाचे आपण 3 विभाग समजून घेतले. आता शासनाचे सांगा बरं 3 विभाग कोणते आहे? सांगता येईल तुम्हाला शासनाचे 3 विभाग कोणते आहे? बरोबर आहे, शासनाचे 3 विभाग म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे शासनाचे 3 विभाग आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. आला शब्द ज्युडिशरी. ज्युडिशरी म्हणजे न्यायमंडळ, न्यायपालिका, न्याय व्यवस्था. तर हे जे 3 विभाग आहेत, हे 3 विभाग राज्य चालविण्यामध्ये फार कारणीभूत आहे किंवा राज्य चालविण्याचं काम हे 3 विभाग करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यातील पहिला विभाग म्हणजे कायदेमंडळ. आता कायदेमंडळाचं काम काय असतं? कायदेमंडळाला आपण लेजिस्लेचर म्हणतो. देन व्हॉट इज द वर्क और व्हॉट इज द फंक्शन ऑफ द लेजिस्लेचर, व्हॉट इज द ड्युटी ऑफ द लेजिस्लेचर. तर लेजिस्लेचरचं किंवा कायदेमंडळाचं त्यालाच आपण संसद म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? संसद म्हणतो. केंद्रीय कायदेमंडळालाच संसद असं म्हटलं जातं.
तर या कायदे मंडळाचं काम काय असतं? कायदा करणे. कायदे मंडळाचं काम असतं मित्रांनो कायदा करणे, देशासाठी कायदा करणे. आपली जी संसद आहे, भारत देशाची संसद आहे. आता संसद म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे. संसद ही दोन सभागृहांवरून बनलेली आहे, लोकसभा आणि राज्यसभा. तर संसदेचं काम असतं काय करणे? कायदा करणे. मग कायदा कसा असावा? कायदा कसा असावा? संवैधानिक की असंवैधानिक? संविधानाला धरून असावा की संविधानाला सोडून असावा? निश्चितच संविधानाला धरून असावा. तो असंवैधानिक असता कामा नये. तो जनतेच्या मूलभूत हक्कांची हानी करणारा असता कामा नये. तो फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन करणारा असावा. तर कायदे मंडळाचं काम असतं कायदा करणे. कार्यकारी मंडळाचं काम काय? दुसरा जो विभाग आहे, एक थोडक्यात आकृती दिसेल तुम्हाला बोर्डवर, शासनाचे विभाग. पहिला विभाग म्हणजे कायदे मंडळ, दुसरा विभाग म्हणजे कार्यकारी मंडळ, तिसरा विभाग म्हणजे न्याय मंडळ. कार्यकारी मंडळाचं काम काय? कार्यकारी मंडळाचं काम असतं कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे. इम्प्लिमेंटेशन ऑफ द लॉज क्रिएटेड बाय और पास बाय द लेजिस्लेचर. ठीक आहे. आता मग न्याय मंडळाचं काम काय? प्रकरण काय आपलं प्रकरण आहे न्याय मंडळाची भूमिका. मग न्याय मंडळ जे आहे किंवा शासनाचा जो तिसरा विभाग आहे, त्या तिसऱ्या विभागाचं काम काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ज्युडिशरी? व्हॉट इज द ड्युटी ऑफ द ज्युडिशरी? तर कायदे मंडळाचं काम आहे न्याय मंडळाचं काम आहे. न्याय मंडळाचं काम आहे कायदे मंडळाने निर्माण केलेल्या कायद्याची वैधता ठरवणे. आलं लक्षात? न्याय मंडळाचं काम काय आहे? पहिलं काम काय आहे? कायदे मंडळाने जो कायदा केला, कोणासाठी केला? देशासाठी केला, राज्यासाठी केला, राज्यातील लाखो करोडो लोकांसाठी केला. मग हा कायदा कसा असावा? हा कायदा वैध असावा, हा कायदा संवैधानिक असावा, हा कायदा मूलभूत हक्कांना धरून असावा, सोडून असता कामा नये. मग या कायद्याची वैधता ठरविण्याचं काम कोणाचं आहे? न्याय मंडळाचं आहे. दुसरं काम न्यायदानाचं काम. कोणतं काम आहे? न्यायदानाचं काम. न्यायदान करणे, त्याला आपण फैसला देणे, निर्णय देणे असं आपण म्हणतो. कायद्याने फैसला देणे, निर्णय देणे, न्याय देणे. कारण सर्वसामान्यांना निर्णय देणारी, न्याय देणारी काहीतरी व्यवस्था असावी. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम कोण करतं? तर न्यायमंडळ करतं. कोण करतं? न्यायमंडळ करतं. तर आपण 3 विभाग समजून घेतले शासनाचे. तर यातील पहिला आणि दुसरा विभाग म्हणजे ज्या ठिकाणी लोकशाही आहे, मग संसदीय लोकशाही असो, अध्यक्षीय लोकशाही असो, त्यानंतर प्रजासत्ताक असो किंवा तिकडे मग संवैधानिक राजशाही असो, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम. या ठिकाणी काय पाहतो आपण मित्रांनो? न्यायपालिका आहेच, न्यायपालिका पाहिजेच, न्यायपालिकेची व्यवस्था त्या संविधानामध्ये केलेली आहेच. तर या न्यायपालिकेचं प्रामुख्याने काम असतं कायद्याने फैसला देणे, निर्णय देणे, सोबतच काय करणे? कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची वैधता ठरवणे. कारण हा कायदा घटनाबाह्य जाता कामा नये. म्हणजे ज्या प्रतिनिधींना आपण निवडून पाठविलं त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करू नये. थोडक्यात तुम्हाला जर आम्ही निवडून दिलं तर तुम्ही हितकारी निर्णय घ्या, तुम्ही अहितकारी निर्णय घेता कामा नये. आणि असे जर अहितकारी निर्णय किंवा मूलभूत हक्कांच्या विरुद्ध जाणारे कायदे जर कायदे मंडळाने केले तर असे कायदे रद्दबातल ठरविल्या जातात. कोणामार्फत? तर ते न्यायमंडळामार्फत. ठीक आहे. तर काय समजून घेतलं आपण न्याय हा जो शब्द आहे, शब्दाचा अर्थ समजून घेतला आपण. शासनाचे 3 विभाग समजून घेतले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे आपला न्याय मंडळाचं स्वातंत्र्य, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य. इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी और इंडिपेंडंट ज्युडिशरी. ज्युडिशरी का बरं इंडिपेंडंट पाहिजे? वाय अवर ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट. इट शुडंट बी डिपेंड ऑन द लेजिस्लेचर अँड ऑन द एक्झिक्युटिव्ह. म्हणजे ही जी ज्युडिशरी आहे, ही जी न्यायव्यवस्था आहे, ही जी न्यायपालिका ही अवलंबून असता कामा नये. कोणावर? कायदे मंडळावर, कार्यकारी मंडळावर अवलंबून असता कामा नये. मग पुढचा मुद्दा तोच आहे आपला न्याय मंडळाचं स्वातंत्र्य, इंडिपेंडंट ज्युडिशरी.
समजून घ्या मित्रांनो. पण आत्ताच समजून घेतलं की शासनाचे 3 विभाग, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. तर पहिला आणि दुसरा विभाग कोणत्या कोणत्या ठिकाणी? संसदीय लोकशाही, त्यानंतर अध्यक्षीय लोकशाही उदाहरणार्थ USA, त्यानंतर प्रजासत्ताक राज्य, त्यानंतर संवैधानिक राजेशाही उदाहरणार्थ युनायटेड किंगडम. या ठिकाणी काय पाहतो आपण? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ असतंच. लोकशाहीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ असतंच. मुद्दा आहे आपला स्वतंत्र न्यायपालिका. कोणत्या अर्थाने? तर या न्यायपालिकेमध्ये, या न्याय मंडळाच्या कामकाजामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळाने हस्तक्षेप करता कामा नये. लोकशाही राज्यामध्ये कुठे संसदीय असो, अध्यक्षीय असो, ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळाने, या दोनही मंडळांनी कोणत्या मंडळामध्ये? न्याय मंडळामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. म्हणजे शासनाचे जर 3 अंग आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, मग हे एकमेकांशी संबंधित आहे. कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळातूनच न्याय मंडळ अशी व्यवस्था नाही आहे. बरं झालं अशी व्यवस्था नाही आहे. अशी जर व्यवस्था असती तर मित्रांनो काही खरं नसतं. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना, लोकांना न्याय मिळाला नसता. न्याय कोणाच्या बाजूने झुकला असता? धनदांडग्या लोकांना न्याय मिळाला असता. त्यामुळे घटना निर्मात्यांनी दूरगामी विचार केला. घटना निर्मात्यांनी दूरगामी विचार केला आणि त्यांनी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळाला सेपरेट ठेवलं. नो रिलेशन बिटवीन लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी. नो रिलेशन बिटवीन एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. दॅट इज इंडिपेंडंट ज्युडिशरी. यालाच म्हणतात न्यायमंडळाचं स्वतंत्र. तर आपण सविस्तर समजून घेऊ हे. आता याचा थोडासा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल की आपण काय पाहतो. आता न्यायमंडळ ही जी कॉन्सेप्ट आहे, न्यायमंडळ ही जी संकल्पना आहे, ही काही कालची आजची कॉन्सेप्ट नाही आहे. जे एका दिवशी, 2 दिवसात, 3 दिवसात काही नवीन गोष्टी काही जन्मास येत नसतात. त्याला मोठा प्रवास असतो, मोठा त्याचा इतिहास असतो. हे माहीत आहे, सर्वविदित आहे. ठीक आहे. स्वातंत्र्य असो, समता असो, बंदित्व असो, न्याय असो, कोणतीही कॉन्सेप्ट असो, याचा मोठा प्रवास असतो, मोठा त्याचा इतिहास असतो. तर ह्याचा देखील एक मोठा इतिहास आहे न्यायपालिका, न्यायव्यवस्थेचा. तर पाहतो आपण की भारताचा जर विचार केला, आपण आपल्या देशाचा विचार करू. भारताची न्यायव्यवस्था, आपली न्यायव्यवस्था खऱ्या अर्थानं जर ती अस्तित्वात आली, ती 26 जानेवारी 1950 पासून. बरं, कारण 26 जानेवारी 1950 पासून म्हणजे ज्या दिवशी भारताचं संविधान लागू झालं, भारताच्या संविधानामध्ये 124व्या कलमात, कोणत्या 124व्या कलमात म्हटलेलं आहे की एक सरन्यायाधीश असावेत, 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि संसद ठरवतील तेवढे इतर न्यायाधीश असतील. आता इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला. तर संसद साध्या बहुमताने कायदा करून ठरवतो की न्यायाधीशांची संख्या किती असावी. तर ऑब्व्हियसली काय होणार? जसजसं कामकाज वाढणार, जसजशी लोकसंख्या वाढणार, त्या प्रमाणात मग कामकाज वाढणार. अलीकडे लोक फार जागृत झालेले आहेत, लोक आता सजग आहे, लोक सुजाण आहे, लोक समजदार झालेले आहेत. आणि आता ती मन मागे पडली मित्र. कोणती? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कोणती? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही मन आता मागे पडलेली आहे. आता शहाणे लोकच कोर्टाची पायरी चढतात. असं म्हणतात, काय म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा दोषी आहे. बरोबर नाही का? अन्याय नाही सहन करायचा. आता आहे ना, व्यवस्था आहे ना, न्याय व्यवस्था आहे ना. आणि तुमच्यासाठी ते प्रकरण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण भविष्यामध्ये तुम्ही काय बनणार आहात? तुम्हाला वाटत नाही की आपण काळा कोट घातला पाहिजे, जसं चित्रपटामध्ये दाखवतात, यस माय लॉर्ड, आहे की नाही? न्यायाधीश बसलेला असतो, त्याच्या हातात तो हातोडा असतो, असा तो आपटतो. तुम्हाला वाटतं की मी देखील काय बनलो पाहिजे? न्यायाधीश बनलो पाहिजे, वाटत नाही का? तर या प्रकरणाच्या अभ्यासातून, राज्यशास्त्राच्या अभ्यासातून, न्यायमंडळ, न्यायपालिका या प्रकरणाच्या अभ्यासातून तुमची सुरुवात होणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये तुम्ही वकील बनणार आहात, तुम्ही न्यायाधीश बनणार आहात, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनणार आहात. बनू शकता. माहिती आहे तुम्हाला आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे? आपल्याच महाराष्ट्रातील आहे, आपल्याच विदर्भातील आहे. कोण? माननीय शरद बोबडे हे नागपुरातील आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेले आहे.
तुम्ही पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनू शकता, असं तुम्ही निश्चय निर्धार करायला काही हरकत नाही. या प्रकरणाच्या अभ्यासातून तुम्ही बनू शकता. आवड निर्माण करा. चांगलं एक क्षेत्र आहे वकिली किंवा न्यायाधीश, हे चांगलं एक क्षेत्र आहे. एक्झाम्स होतात. तुम्ही 12वी नंतर तुम्ही 3 वर्षाचा अभ्यासक्रम LLBचा करू शकता. 12वी नंतर माफ करा, 12वी नंतर 5 वर्षांचा, किती, 12वी नंतर 5 वर्षांचा अभ्यासक्रम आणि ग्रॅज्युएशन BA असो, BCom असो, BSc नंतर 3 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही LLBचा करू शकता. ठीक आहे. चला आपण अभ्यासक्रमाकडे वळूया. आता मुद्दा आहे आपला न्याय मंडळाचं स्वातंत्र्य. तर ह्याची सुरुवात जी झालेली आहे ती अमेरिकेतून झालेली आहे, न्यायमंडळाचं स्वातंत्र्य. आता मी काय सांगत होतो तुम्हाला मित्रांनो, तर ही जी कॉन्सेप्ट आहे न्यायमंडळ, ही काही अलीकडची कॉन्सेप्ट नाही आहे. याचा मोठा इतिहास आहे, मोठा प्रवास याचा आहे. काय पाहतो आपण, भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 1950ला आपली न्यायव्यवस्था लागू झाली. संविधानामध्ये म्हटलेलं आहे 124 मध्ये की एक सरन्यायाधीश आणि संसद ठरवतील तेवढे इतर न्यायाधीश असतील, अशी व्यवस्था घटनेत केलेली आहे. मग त्या आधीचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. असं तर काही नाही की 26 जानेवारी 1950लाच न्यायव्यवस्था अवतरली, त्याआधी देखील न्यायव्यवस्था होती. काय पाहतो आपण, आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्षांपेक्षा जास्त राज्य केलेलं आहे. आपण गुलाम होतो इंग्रजांच्या, आहे की नाही. तर 1861 साली आपल्या भारतामध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी हायकोर्ट्स म्हणजे उच्च न्यायालय ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेले आहे. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये उच्च न्यायालय स्थापन झाले, न्यायव्यवस्था ब्रिटिश राजवटीत होती. मान्य की त्या उच्च न्यायालयामध्ये जो न्याय निवाडा व्हायचा त्याविरुद्ध तिकडे इंग्लंडमध्ये आपल्याला जावं लागलं, अपील करावं लागलं, प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करावं लागलं. पुढे काय पाहतो आपण की 1935 1935 भारत सरकार कायदा, 1935चा भारत सरकार कायदा, या कायद्यान्वये आपल्या देशामध्ये फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. कशाची? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. पुढे 1950ला भारताचं संविधान लागू झालं आणि पुढे मग भारताची न्यायव्यवस्था अंमलात आलेली आहे. त्याआधी देखील मग न्यायव्यवस्था नव्हती का? राजेशाही काळात न्यायव्यवस्था नव्हती का मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज एक न्यायी राजे नव्हते का मित्रांनो? अकबराच्या काळात काही न्याय नव्हता का मित्रांनो? तर याचा आपल्याला जुना इतिहास दिसतो. हे काही अलीकडचं नाही आहे न्यायव्यवस्था. तर कालानुरूप त्याच्यामध्ये आधुनिकता आलेली आहे. आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आपल्याला दिसतात. भारताचं सर्वोच्च न्यायालय त्याचं जे मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी हायकोर्ट आहे. भारतामध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी फॉर एव्हरी स्टेट हायकोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. मुद्दा आपला न्याय मंडळाचं स्वातंत्र्य. आता न्यायमंडळ का बरं स्वतंत्र असावं? व्हाय आवर ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट. आपली न्यायव्यवस्था का बरं स्वतंत्र असावी? तर त्या न्यायव्यवस्थेवर दडपण, दबाव असता कामा नये. कोणाचा? कायदे मंडळाचा, कार्यकारी मंडळाचा, श्रीमंतांचा, धनदांडग्या लोकांचा दबाव असता कामा नये. यासाठी न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवलेली असते. कारण न्यायव्यवस्था हे एकमेव ठिकाण आहे. न्यायव्यवस्था हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून गोरगरिबांना, सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. असं म्हणतात. फार महत्त्वाचं आहे की 10 गुन्हेगार सुटले चालतील. समजून घ्या, 10 गुन्हेगार सुटले चालतील, परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. मग तो आजन्म कारावासाची शिक्षा असो, फाशीची शिक्षा असो. 10 सुटले चालतील, त्यांना आपण धरू पकडून नंतर कानून के हात लंबे होते. आपण ऐकतो ना डायलॉग, कानून के हात लंबे होते, कानून के पास देर है अंधेर नहीं है. काय महत्वाचं आहे? 10 गुन्हेगार सुटले जातील, परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता फाशी, आजन्म कारावासाची शिक्षा होता कामा नये. अरे तो निरपराध आहे. तुम्ही चोराला सोडलं, संन्यासाला धरला, हा कोणता न्याय झाला?
न्यायव्यवस्था आहे ना, न्यायव्यवस्थेचं काम आहे न्याय देणं, निवड निर्णय देणं, निकाल देणं. निवड निकाल देणं हे काम नाही आहे ना, न्यायव्यवस्थेचं. न्याय झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? न्याय झाला पाहिजे. इथे गफलत होते आपली. न्याय देणं आणि निकाल देणं यामध्ये फरक आहे. काय झाला पाहिजे? न्याय झाला पाहिजे. न्यायदेवतेकडून न्याय दिला गेला पाहिजे. आपण पाहतो की न्यायदेवतेच्या डोळ्यावर काय असते? पट्टी असते. मग आता न्यायदेवता निकाल कसा देईल? निकाल देणारे कोण असतात? न्यायाधीश असतात. न्यायदेवता मूर्त दाखवतात. एक महिला आहे, तिच्या डोळ्यावर काय? पट्टी. हातात तिच्या काय? तराजू आहे. हातात काय? तिच्या तराजू आहे. तराजू आपण बाजारामध्ये पाहतो. तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बरं आहे? तर पट्टी असण्याचं कारण असं आहे की त्या न्यायदेवतेने कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. जातीच्या, धर्माच्या, संप्रदायाच्या, काळा आहे, गोरा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, त्याचे कपडे कसे आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न्यायदेवतेने करू नये. मग न्यायदेवता निकाल कोणत्या आधारे देईल? तर सबूत, पुरावे. बरोबर आहे. न्यायदान कशाच्या आधारे होतं? पुराव्यांच्या आधारे. कानून को क्या चाहिए? सबूत चाहिए, पुरावे चाहिए. त्या आधारे मग न्यायदानाचं काम होतं. काही लोकांना तो न्याय वाटतो, काही लोकांना तो अन्याय वाटतो. जसजसं तुम्ही हे शिकाल तसं तुम्हाला हे कळेल मित्रांनो. ही सुरुवात आहे तुमची. ठीक आहे. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य हा आपला मुद्दा आहे. तर या न्याय देवतेवर कोणी दबाव टाकू नये, दडपण टाकू नये, यासाठी न्यायव्यवस्था काय ठेवण्यात आलेली आहे? स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. समजून घ्या. मग न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवण्यासाठी काही तरतुदी कराव्या लागतील ना. कोणत्या माध्यमातून, कशाद्वारे काय करता येईल जेणेकरून आपल्याला न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवता येईल? जी कॉन्सेप्ट आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी कॉन्सेप्ट, याची जी सुरुवात झालेली आहे ती अमेरिकेतून झालेली आहे. अमेरिकेमध्ये काय पाहतो आपण? अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. भारतामध्ये एक न्यायव्यवस्था ती न्यायव्यवस्था येते. अमेरिकेमध्ये एक आहे सांघिक न्यायालय आणि घटक राज्याचं न्यायालय. न्यायव्यवस्था अमेरिकेत आहे, भारतात आहे. भारत हे संघराज्य आहे, अमेरिका हे संघराज्य आहे. आणि संघराज्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायपालिका. भारताची न्यायपालिका स्वतंत्र आहे, अमेरिकेची न्यायपालिका स्वतंत्र आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायपालिका न्यायव्यवस्था, भारतामध्ये एकेरी न्यायव्यवस्था. अमेरिकेमध्ये फेडरल कोर्ट, सांघिक न्यायालय आणि प्रत्येक घटक राज्याचं न्यायालय आहे. अमेरिकेमध्ये घटक राज्याच्या निर्णयाविरुद्ध, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध फेडरल कोर्टकडे अपील करता येत नाही. अमेरिकेमध्ये जे न्यायाधीश आहे, अमेरिकेमध्ये न्यायाधीश आहे शेवटपर्यंत पदावर असतात. समजून घ्या. अमेरिकेमध्ये म्हणजे खाटेवर पडून आहे तरी पण ते पदावर आहे. जोपर्यंत ते पद सोडत नाही, जोपर्यंत ते लिहून देत नाही, रिझाईन करत नाही, तोपर्यंत ते पदावर कायम असतात. भारतात तसं नाही आहे. भारतात तसं नाही. आपण काही सगळं जसंच्या तसं थोडं नाही घेतलेलं आहे. आपण इतर संविधानाचा अभ्यास केला आहे. जे जे चांगलं वाटलं ते आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या संविधानामध्ये आपण काय तरतूद केली? भारताच्या संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत, किती? 65 इयर्स पर्यंत पदावर असतात. उच्च न्यायालयाचा विचार केला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62 इयर्सपर्यंत पदावर असतात. मित्रांनो, हा फरक आहे अमेरिकेतील न्यायव्यवस्था आणि भारताची न्यायव्यवस्थेतील फरक आहे. ठीक आहे. आपण मुद्दा समजून घेता न्यायमंडळाचं स्वातंत्र्य, इंडिपेंडंट ज्युडिशरी. मग ही ज्युडिशरी इंडिपेंडंट ठेवण्यासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. संविधानामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या. आपण आपल्या भारताच्या म्हणा किंवा अमेरिकेच्या म्हणा, ज्या ज्या ठिकाणी इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे त्या ठिकाणी काही तरतुदी घटनेत केलेल्या असतात. आता त्या तरतुदी कोणत्या त्या तरतुदी आपण समजून घेऊ. मी फळ्यावर त्या वेळ वाचण्यासाठी त्या तरतुदी लिहून घेतलेल्या आहे. पाहू शकता तुम्ही. त्यातील पहिली तरतूद आहे मित्रांनो, सेवा काळाची शाश्वता. कशाची? सेवा काळाची शाश्वता. म्हणजे जे न्यायाधीश आहे, सर्वोच्च न्यायालय असो, उच्च न्यायालय असो, येथील जे न्यायाधीश आहेत त्यांना सेवा काळाची शाश्वती आहे. ॲश्युरन्स ऑफ द सर्व्हिस. ॲश्युरन्स ऑफ द सर्व्हिस म्हणजे त्यांच्या डोक्यावर अशी टांगती तलवार नाही.
की माझ्याकडून समजा चुकलं, मी निर्णय दिला, मी निकाल दिला आणि याच्यामध्ये समजा काही लोक नाराज झाले, श्रीमंत लोक, धनदांडी लोक, मंत्री लोक नाराज झाले, तर याच्यामुळे माझी नोकरी जाणार. आता माझं काही खरं नाही, आता मला घरी जावं लागणार, माझ्या मुलाबाळांचं काय होणार, माझ्या परिवाराचं काय होणार, अशी काही भीती नाही आहे. याला म्हणतात सेवा काळाची शाश्वती. अमेरिकेमध्ये मरेपर्यंत, भारतामध्ये 65 वर्ष. बरं झालं भारतात मरेपर्यंत नाही आहे, तर लोक भारतात मरेपर्यंत न्यायाधीश पदावर कायम असते. तसं आपण पाहतो ना, मिनिस्टर लोक राजकारणामध्ये मरेपर्यंत पदावर असतात. एखादा मिनिस्टर स्वर्गवासी झाल्यावरच त्याचं पद खाली होतं, बरोबर नाही का? न्यायाधीश पदाचं तसं नाही आहे. बरं झालं घटना निर्मात्यांनी व्यवस्था केली, 65 इयर्स फॉर सुप्रीम कोर्ट अँड 62 इयर्स फॉर हायकोर्ट, आहे की नाही? तर सेवा काळाची शाश्वती आहे. 65 वर्षांपर्यंत सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत सहजासहजी पदावरून काढता येत नाही. काढता येतो. मग तुम्ही म्हणाल की सर असं कसं त्यांनी काहीही केलं म्हणजे त्यांना पदावर राहता येईल का? नाही, असं होतच नाही भारतामध्ये. किंवा ज्या ज्या ठिकाणी संविधान आहे त्या ठिकाणी असं होणार. ज्याने संविधानाचं उल्लंघन केलं, ज्याने व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचं उल्लंघन केलं, ज्याने देशद्रोह केला, त्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आणि सिद्ध झालं. सिद्ध होणं महत्वाचं आहे. कोणी कोणावर आरोप करतं, सिद्ध होणं महत्वाचं आहे. आरोप सिद्ध होणं महत्वाचं आहे. मग न्यायाधीशावर समजा आरोप झाला की याने संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, आणि तो आरोप जर सिद्ध झाला, भारताचा विचार केला तर संसदेमध्ये बहुमताने तो आरोप सिद्ध झाला पाहिजे. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहांनी त्याला मंजुरी दिली पाहिजे बहुमताने, तरच राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कमी करतात. किचकट गुंतागुंतीची प्रक्रिया, काही सोपं नाही आहे. एखाद्याच्या मनात आणलं आणि राष्ट्रपतींनी किंवा मग पंतप्रधानांनी किंवा मंत्र्यांनी त्या न्यायाधीशांना पदावरून काढले, एवढं सोपं नाही. प्रोटेक्शन, संविधानाने प्रोटेक्शन दिलेलं आहे. सेवा काळाची शाश्वती लक्षात. दुसरा मुद्दा आपण समजून घेऊ, तरतुदी समजून घेतो आपण. प्रोव्हिजन्स ऑफ व्हॉट? प्रोव्हिजन्स ऑफ द इंडिपेंडंट ज्युडिशियल. प्रोव्हिजन्स फॉर द इंडिपेंडंट ज्युडिशियल. काय तरतुदी करण्यात आलेल्या आहे ज्यान्वये आपली न्यायव्यवस्था काय राहील? स्वतंत्र राहील. दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, नेमणुका. आता या सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? मग सांगितलं मी तुम्हाला, संविधानामध्ये 124 मध्ये तरतूद आहे की राष्ट्रपती कोणाची? सरन्यायाधीश, म्हणजे एक सरन्यायाधीश असतील, वन चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि मग संसद ठरवतील तेवढे इतर न्यायाधीश. सरन्यायाधीशाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती स्वतःच्या सही शिक्क्याने करतात. आज सांगितलं मी तुम्हाला की माननीय शरदजी बोबडे हे महाराष्ट्रातीलच आहे. महाराष्ट्रासाठी मोठी गोष्ट आहे मित्रांनो. उद्या तुम्ही देखील सरन्यायाधीश बनलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तर शरदजी बोबडे हे काय आहेत? सरन्यायाधीश आहे. त्यांना शपथ कोणी दिली? त्यांना शपथ दिली भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी, रामनाथजी कोविंद, सध्या काय आहेत आपल्या देशाचे राष्ट्रपती. ठीक आहे. तर नेमणूक कोण करतं? मग काय महत्वाचं आहे? राष्ट्रपती करतात, स्वतःच्या सही शिक्क्याने करतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका भारताचे राष्ट्रपती स्वतःच्या सही शिक्क्याने करतात. आता सर्वोच्च न्यायालयाचे इतर जे न्यायाधीश आहेत त्यांच्या नेमणुका करताना राष्ट्रपती मग सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. घटक राज्यातील जी उच्च न्यायालय आहेत त्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती त्या घटक राज्याचे राज्यपाल सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राष्ट्रपती पुन्हा सरन्यायाधीश आहे, त्या घटक राज्याचे राज्यपाल आहे, त्या घटक राज्याचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला घेतात. सल्ला, ठीक आहे. आता सल्ला आहे तो सल्ला बंधनकारक नसतो. तर नेमणुका समजून घेतल्या. म्हणजे नेमणुका काही कोणी एखाद्या मंत्र्याच्या हाताने काही यांची नेमणूक होत नाही.
त्यांनी कसं असतं, सिनियरिटी असतो, ज्येष्ठता क्रम असतो. ज्येष्ठता क्रमाने हे लोक वर चढतात, न्यायाधीश सरन्यायाधीश बनतात. हा प्रवास असतो. उच्च न्यायालय, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालय, असं एकदम नाही की सर्वोच्च न्यायालयात गेले. अनुभव महत्त्वाचा असतो ना. आणि पात्रता असते. सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होण्यासाठी पात्रता लागते. ती पात्रता देखील संविधानामध्ये नमूद केलेली आहे. प्रत्येक संविधानामध्ये नमूद केलेली असते. दुसरा मुद्दा आपण समजून घेतला. तिसरा मुद्दा आपण समजून घेऊ, तो आहे निश्चित कार्यकाळ. निश्चित कार्यकाळ असं झालेलं आपलं सेवा काळाची शाश्वती. टांगती तलवार नको, मला कमी केलं जाईल, मला घरी पाठवलं जाईल माझ्याकडून चुकलं तर. मी जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला तुरुंगात पाठविलं, तसा जर मी निकाल दिला तर माझी नोकरी गेली, अशी जर भीती असेल तर मग न्याय मिळेल का? हो, न्याय मिळणार नाही. गोरगरिबांना न्याय मिळणार नाही. संविधानाने न्याय व्यवस्था कशासाठी निर्माण केलेली आहे? मूलभूत हक्काचं संरक्षण, कायद्याची वैधता, सगळी भिस्त न्याय व्यवस्थेवर आहे. सगळी लोकशाहीची भिस्त कशावर आहे? न्यायपालिकेवर आहे. चला, तिसरा मुद्दा आपण समजून घेत आहोत. निश्चित कार्यकाळ, फिक्स टेन्युअर. फॉर सुप्रीम कोर्ट जजेस 65 इयर्स, फॉर हाय कोर्ट जजेस 62 इयर्स. सहजासहजी पदावरून कमी करता येत नाही. पदावरून कमी करण्याची पद्धती किचकट आहे, गुंतागुंतीची आहे. त्यामुळे निर्भीडपणे, निपक्षपातीपणे न्यायदानाचं काम न्यायाधीश लोक करतात. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य आपण समजून घेऊ. चौथा जो मुद्दा आहे किंवा चौथी तरतूद आहे, आकर्षक वेतन. वेतन चांगलं असलं पाहिजे, आहे की नाही? वेतन जर चांगलं असेल तर इकडून पैसा घेणार नाही, तिकडून पैसा घेणार नाही, टेबल खालून पैसा घेणार नाही. बरं, टेबल खालून पैसा घेणे ऐकलं असेल तुम्ही. टेबल खालून पैसा मीन्स करप्शन. करप्शन म्हणजे ही कीड लागलेली आहे आपल्या देशाला, लोकशाहीला लागलेली कीड म्हणजे काय? भ्रष्टाचार, करप्शन. आता न्यायाधीशाने जर करप्शन केलं तर कसं कसं? सगळी भिस्त न्यायपालिकेवर आहे ना. म्हणजे ते मग काय होईल की कुंपणानेच काय खाल्लं? शेत खाल्लं. कुंपणाने जर शेत खाल्लं तर आपण कोणाकडे जायचं? कोणाकडे न्याय मागायचा? मग असं त्या न्यायाधीशाने करता कामा नये याकरिता व्यवस्था केलेली आहे. न्यायाधीशांना आकर्षक वेतन दिलं जातं, जेणेकरून त्यांनी भ्रष्टाचार करता कामा नये, प्रलोभनाला बळी पडता कामा नये. प्रलोभन असतं त्यांना, प्रलोभन देणारे श्रीमंत लोक, धंदांडी, मोठे मोठे बिझनेसमॅन असतात, मंत्री लोक असतात, सत्ताधीश लोक असतात, अनेक त्यांचे खटले गुन्हे असतात, काळं बेरं त्यांचं असतं, आहे की नाही? आता टी व्हीवर आपण नेहमी पाहतो त्या सगळ्या गोष्टी. पण असे पण तुरुंगात जातात. अनेक महाराज लोक, अनेक उद्योगपती लोक, अनेक मंत्री लोक, अनेक सत्ताधीश लोक तुरुंगात गेले की नाही गेले? इट इज बिकॉज ऑफ इंडिपेंडंट ज्युडिशरी, स्वतंत्र न्यायपालिका. यांच्याजवळ टांगती तलवार असेल की नाही माझी नोकरी जाईल, हे लोक मग घाबरतील, भीतील हे लोक. यांना आकर्षक वेतन दिलं जातं. सर्वोच्च न्यायालय असो, उच्च न्यायालय असो, यांना आकर्षक वेतन दिलं जातं. लाखोच्या घरात यांचं वेतन असतं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे, सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आहे, लाखोच्या घरात यांचं वेतन असतं. यांना राहण्याची व्यवस्था, यांना नोकर चाकर, यांना प्रोटेक्शन वगैरे दिलं जातं. ठीक आहे. उद्या जाऊन तुम्ही जर न्यायाधीश झाले तर तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टी मिळणार. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. या क्षेत्राचा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. ठीक आहे. त्या अनुषंगाने हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढची जी तरतूद आहे संविधानामध्ये फॉर द प्रोटेक्शन ऑफ ज्युडिशरी, ही प्रोव्हिजन आहे पडतर्फी रिमूव्ह करणे, पदावरून कमी करणे. न्यायाधीश आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे बापा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे बापा, मग काही केलं चालेल का? हो, नाही. कोणी असो, संविधानाच्या पलीकडे, संविधानापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे. संविधान श्रेष्ठ. जो कोणी या संविधानाचं उल्लंघन करेल त्याला पद सोडावं लागेल. गुन्हा केला त्याला तुरुंगात जावं लागेल. बरोबर नाही का? काय म्हटलेलं आहे पहा, समजून घ्या. पडत समजा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने संविधानाचं उल्लंघन केलं, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला,
तर यांना पदावरून कमी करता येतं. आता कमी करण्याची पद्धती काय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कमी करण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, तिला इम्पिचमेंट किंवा बडतर्फीची प्रक्रिया, त्याला महाभियोग म्हणतात. महाभियोग, इम्पिचमेंट प्रोसेस म्हणजे महाभियोगाची प्रक्रिया. पदावरून कमी करते कोणत्या कारणाने? कोणत्या कारणाने? घटनाबाह्य वर्तन आणि अकार्यक्षमता. घटनाबाह्य वर्तन आणि अकार्यक्षमता हे दोन प्रमुख कारण आहेत. घटनाबाह्य वर्तन आणि अकार्यक्षम. म्हणजे घटनाबाह्य वर्तन करून राज्यघटनेचं उल्लंघन करू नये, आणि अकार्यक्षम जर ठरले, कार्यक्षमता महत्वाची. अरे त्यांना न्याय द्यायचा आहे, अन्याय होता. त्यांच्या हातून समजा निरपराध व्यक्तीला जर दोषी ठरवलं, फाशी दिली, आजन्म कारावास दिला, तर मग कसं हो? त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मग अकार्यक्षम जर ठरत असेल एखादा न्यायाधीश, तर त्याला पदावरून कमी करता येईल. कोणाला अधिकार आहे? मग हा कोणाला अधिकार आहे? तर हा अधिकार लोकशाहीमध्ये संसदेला आहे. कोणाला आहे? संसद, पार्लमेंट. मग पार्लमेंट म्हणजे संसदेची जी दोन सभागृह आहे, भारताचा विचार केला, लोकसभा, राज्यसभा ही संसदेची दोन सभागृह आहे. या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे आधी एका सभागृहामध्ये प्रस्ताव ठेवला जातो. त्या सभागृहामध्ये जर त्या प्रस्तावाला बहुमत जर प्राप्त झालं, तर मग दुसऱ्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव जातो. पहिल्या सभागृहाने लावलेल्या आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार दुसऱ्या सभागृहाला आहे. दोन्ही सभागृहांनी समजा बहुमत दिलं, तर राष्ट्रपती आदेश काढून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतर न्यायाधीशांना पदावरून कमी करतात. ही पदावरून काढण्याची प्रक्रिया थोडी कठीण आहे, गुंतागुंत. सहजासहजी यांना पदावरून काढता येत नाही. पदच फार महत्वाचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं. ठीक आहे. पुढची जी तरतूद आहे ती आहे सेवानिवृत्तीनंतरची बंधने. निवृत्तीनंतरची बंधने. आता निवृत्त होतात 62 वर्षानंतर भारतामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त होतात. मग निवृत्तीनंतर काय बंधने आहे, काय व्यवस्था, काय तरतूद आहे, सगळं संविधानामध्ये दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, त्यांना निवृत्तीनंतर प्रॅक्टिस करता येणार. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेली व्यक्ती प्रॅक्टिस करेल, तर मग पुढच्या वकिलांवर एक काय होईल, दडपण येईल ना. दडपण नाही का? आता समजा सिंपल उदाहरण देतो. क्रिकेट खेळतो आपण. क्रिकेट खेळताना समजा माझ्या पुढे विराट कोहली आहे, माझ्या हातात चेंडू आहे, माझ्या हातात बॉल आहे, मी बॉलिंग करणार आहे, माझ्या पुढे कोण आहे? विराट कोहली आहे. सहजच माझ्यावर दडपण येईल का? मला काय भीती वाटेल की 6 चेंडूमध्ये 6 चौकार छटकार बसते रे बसते, मी बॉलिंगच करत नाही, जाऊ दे ना. माझ्या पुढे समजा कोण आहे? महानायक अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चन आहे की नाही? तर अमिताभ बच्चन पुढे ऍक्टिंग करताना माझ्यावर दडपण येईल का? निश्चितच येणार आहे. एवढ्या मोठ्या महानायकापुढे ऍक्टिंग बापा, आहे की नाही? मग सरन्यायाधीशापुढे मी जर युक्तिवाद करणार, माझ्या विरोधात कोण आहे? सरन्यायाधीश राहिलेली व्यक्ती, वकिली करत आहे, प्रॅक्टिस करत आहे, त्याच्या विरुद्ध माझ्यावर दडपण येणार. माझ्यावरच नाही तर कोणावर? त्या न्यायदेवतेवर, न्यायाधीशावरही दडपण येणार. सगळ्या केसेस कोण जिंकन? सरन्यायाधीश राहिलेली व्यक्ती जिंकत. त्यामुळे म्हटलेलं आहे की सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीने प्रायव्हेट प्रॅक्टिस करू नये, नंतर प्रॅक्टिस करू नये. ठीक आहे. उच्च न्यायालयाच्या बाबतीत काय आहे आपल्या भारतामध्ये व्यवस्था? उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, त्यांनी ज्या ठिकाणी सेवा दिलेली आहे, नोकरी केलेली आहे, त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करू नये अशी व्यवस्था केलेली आहे. ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी त्यांनी काम करू नये अशी व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे. आता मग सेवानिवृत्तीनंतर मग यांनी काय करायचं? आफ्टर 65 इयर्स, 62 इयर्स, तर यांना मग काही ठिकाणी अपॉइंट केलं जातं. मुद्दा आहे आपला निवृत्तीनंतरच्या नेमणुका. मग निवृत्तीनंतर आफ्टर 65-62 इयर्स नंतर यांना कुठे कुठे अपॉइंट केलं जातं, तर काही आयोग नेमले जातात, चौकशी आयोग असतात, है ना. विविध चौकशी, विविध घोटाळे आपल्या देशात होतात. घोटाळ्यांचा देश बनलेला आहे की अनेक घोटाळे झालेले आहेत, तुम्हाला माहीतच आहे, सांगण्याची गरज नाही आहे. तर हे जे घोटाळे झालेले आहेत त्या ठिकाणी अनेक जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांना अपॉइंट करण्यात आलं. होणार, घोटाळे झाले नाही पाहिजे पण होणार, आहे की नाही.
तर यांची चौकशी झाली पाहिजे. मग चौकशीसाठी ज्या समित्या नेमल्या जातात त्यावर मग या न्यायाधीशांची अपॉइंटमेंट केली जाते. काही ठिकाणी आपण पाहतो की जे कुलगुरू वगैरे असतात, कुलगुरू विद्यापीठांचे कुलगुरू, त्या ठिकाणी यांना अपॉइंट करण्याचा अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपतींना असतो. म्हणजे त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ज्ञानाचा देशाला लाभ व्हावा हा यामागील हेतू असतो. तर एवढ्या तरतुदी जवळपास केलेल्या आहे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याकरिता. तर मित्रांनो, आपण प्रकरणाच्या सुरुवातीला काय काय समजून घेतलं. आपण न्याय या शब्दाचा अर्थ समजून घेतला, आपण शासनाचे 3 विभाग समजून घेतले आणि आपण न्याय मंडळाचं स्वातंत्र्य हा मुद्दा समजून घेतला. आता राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.